त्याच्यानंतरच्या काळामध्ये हा जो T20चे जे सामने आहेत त्याच्यामध्ये भारताच्या संघाला यश मिळवण्यासाठी अधिक कालावधी लागला. पण कालचा जो वर्ल्ड कपच्या संबंधीचा जो सामना झाला या सामन्यामध्ये भारतीय टीमने एक अद्भुत अशा प्रकारचा चमत्कार केला. सुरुवातीची धावांची संख्या बघितल्याच्या नंतर चिंता वाटावी अशी स्थिती भारताची होती. पण नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला 26 धावांची गरज होती 24 चेंडूमध्ये, त्यावेळेला अतिशय चांगलं काम काही लोकांनी केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश आलं. जसप्रीत बुमराह, हर्षदीप सिंग आणि त्याच्यानंतर यादव सूर्यकुमार या सगळ्यांनी जे काही काम केलं, कोणी उत्तम प्रकारचा झेल जिंकला, कोणी सर्जिकल स्ट्राईकमध्ये चमत्कार दाखवला. आणि या सगळ्या गोष्टीच्या नंतर आपण T20ला इतक्या वर्षाची गॅप दुष्काळ असं म्हणून समोरलं जातं ही स्थिती होती. त्याच्यातून भारताची मुक्ता केली आणि याच्यासाठी 100% या सगळ्या खेळाडूंचं कौतुक करावंच लागेल. कारण या वेळेला त्यांना अतिशय उत्तम शिक्षक मिळालं आणि द्रविडचं कामगिरी या सगळ्या खेळाडूंना योग्य प्रकारचं मार्गदर्शन, त्यांचा आत्मविश्वास वाढेल कसा या संबंधीचा सल्ला, या ज्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून केल्या गेल्या आणि त्याचाच हा परिणाम सामुदायिक यशामध्ये भारताला मिळाला. आणि म्हणून भारतीय संघाचं त्याच्याबरोबर राहुल द्रविड यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. क्रिकेट कंट्रोल बोर्ड यांचंही अभिनंदन करतो. आणि यश संपादन करण्याची आणि जगामध्ये एक अव्वल दर्जाचा खेळ दाखवण्याची ही जी परंपरा भारतीय क्रिकेटची आहे ती जतन करतील असा मी विश्वास या ठिकाणी बाळगतो. पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन. वारी आज पुण्यामध्ये तुम्ही पायी चालणार आहात अशी चर्चा मागे बातमी आलेली होती. ते का खरंच? दुसरी गोष्ट, तुम्ही दर्शनाला जाणार आहात का जवळ? ही बातमी खरी नाही. माझ्याकडून मला एक सूचना केली ती मी विचार करतो करायची की वारी जशी पंढरपूरकडे जाते तशी माझ्या गावावरनं जाते आणि त्या ठिकाणी एका दिवशी मी थांबणार आहे त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांचं स्वागत करून नंतर त्यांची जी व्यवस्था करून ती गाडी पुढे जाईल. पण या सगळ्या प्रवासात मी त्याच्यामध्ये नाही, पण त्यांच्या स्वागतासाठी मी आहे. फक्त एक रोहतकमध्ये एक लेख असा लिहिण्यात आला संजय राऊतांकडून की जे JDU आणि TDPचे खासदार आहेत ते कुठेतरी त्यांच्या खासदारकीमध्ये नाराजी असल्याचं कळते. असे काही आहे का की मोदी सरकारवर आत्तापासून खासदार नाराज आहे? नाही, माझ्या काय ऐकण्याचं नाही. मी कधी ऐकलं नाही ना कोणी आमच्याशी बोललं. आणि खरं सांगायचं म्हणजे पार्लमेंटचं सेशन खऱ्या अर्थानं उद्यापासून सुरू होणार आहे आणि पार्लमेंटचं सेशन हे 2 दिवसाचं 3 दिवसाचं. त्यामुळे 2-3 दिवसात असं करणं शक्य नाही. खासदारांच्या भीती होणार.